नमस्कार. नववर्ष सुरू झालेले असून पौष महिना सुरू आहे आणि या काळात अत्यंत शुभ योग जुळून आलेला आहे. सुरुवातीलाच आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आहे अंगारक योग. म्हणून ही संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे. तर तुम्हाला या दिवशी कोणत्याही परिस्थितीमध्ये अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. मसुराच्या डाळीचा करा हा एक अत्यंत प्रभावी उपाय. ही डाळ दारिद्र्यनाशक असते, त्यामुळे कोणताही त्रास तुम्हाला असेल तर तो संपेल, दारिद्र्य नष्ट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. तर उद्याच्या या शुभयोगावर नक्की हा उपाय करा. तर हा उपाय कसा करायचा आहे, उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही असल्यामुळे अत्यंत फलदायी मानली जात आहे. या चतुर्थीला अंगारक योग आलेला असल्यामुळे अनेक पटीने याचे महत्त्व मानलेले आहे. धार्मिक ग्रंथानुसार चतुर्थी व्रताचे पालन करणे आणि गणपतींची स्थापना करून पूजा अर्चा करणे, घरातील सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत करणे यासाठी अत्यंत योग्य कालमान हा असतो. म्हणून या दिवशी तुम्हाला असे काही उपाय देखील करायचे असतात. कारण या काळात गणपती बाप्पांची कृपा लाभावी यासाठी विविध धार्मिक उपासना, पूजा विधी पार पाडले जातात. त्यासोबतच उपाय देखील केले जातात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपासक विघ्नहर्ता गणेशाचे आवाहन करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर तुमच्या घरामध्ये खूप कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा आहे पण तो घरात टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जात असेल, म्हणजेच आजारपणात जात असेल किंवा कारण नसतानाही खर्च होत असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्नच नाही आहे, मेहनत करूनही पैसा मिळत नाही, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होत नाही किंवा मग तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, तर कोणताही त्रास असो तो देखील या गोष्टीमुळे नष्ट होणार आहे. कारण मसुराच्या डाळीला धार्मिक मान्यतेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्या मंगळवार आहे आणि मसुराची डाळ याचा संबंध ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा आहे. जिथे मंगळवारी लाल रंगाच्या मसुराच्या डाळीचे सेवन केल्याने मंगळ दोष कमी होतो आणि आरोग्य सुधारते. कारण ती पचनास हलकी असते, प्रथिनांनी समृद्ध असते, त्यामुळे जी ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवत असते. मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. मंगळवार हा हनुमानाचा देखील दिवस मानला जातो. या दिवशी मसुराच्या डाळीला विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे सकारात्मकता जास्त वाढत असते. तर तुम्ही मसुरा डाळीचे असे काही उपाय जर मंगळवारच्या दिवशी केले तर निश्चितच त्याचे तुम्हाला फळ प्राप्त होते. आणि योगायोगाने या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. अंगारकी ही मंगळवारीच येत असते, म्हणूनच उद्याच्या या शुभयोगावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मंगळवारी मसूर डाळ दान केल्याने कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो, त्यासाठी ही शुभ मानली जाते. यामुळे नकारात्मकता देखील दूर होते. म्हणूनच तुम्हाला मसुराच्या डाळीचा अत्यंत सोपा हा उपाय करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य नष्ट होईल आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपासक हे विघ्नहर्ता गणेशाचे आवाहन करून त्यांची पूजा करत असतात. अंगारक योगामुळे या दिवशी केलेले धार्मिक कार्य, दानधर्म आणि उपासना विशेष प्रभावी मानली जाते. म्हणून तुम्ही या दिवशी मसुराच्या डाळीचे दान आवर्जून करा. त्यासोबतच कोणत्याही कार्याची सुरुवात नेहमी प्रथमेश गणपती बाप्पांच्या स्मरणातून, पूजनातूनच केली जाते. त्यांना आवाहन केल्यानंतरच आपण कोणत्याही विधीला सुरुवात करत असतो. कारण गणपती बाप्पा हे दैवत कार्यसिद्धीसाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी आणि निर्विघ्नपणे कोणत्याही कार्यक्रमाचा प्रारंभ या दिवशी केला जातो. कोणतंही काम आपलं निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी गणपती बाप्पांना आदर्श मानले जाते. त्यांच्या कृपेने प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. घरात आणि मनामध्ये आनंद, समाधान, समृद्धी राहते. त्यामुळेच तुम्हाला गणपती बाप्पांच्या या शुभ दिवशी नक्कीच हा एक उपाय देखील करायचा आहे आणि गणपती बाप्पांची सेवा जास्त करायची आहे. तर उद्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडेसे खडे मीठ, गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण आवर्जून करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप देखील करायचा आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल, 21 दुर्वांची जुडी आवर्जून अर्पण करायचीच आहे.
कारण गणपती बाप्पा हे केवळ आबालवृद्धांचे आराध्य नाही, तर बुद्धी आणि विद्या, कलेचे आणि संस्कृतीचे देखील प्रतीक मानले जाते. सृष्टीच्या निर्माणकर्त्याचा कार्यकर्ता मानला जाणारा गणेश हे ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि इंद्र यांच्याशी समतुल्य आहेत, असे धर्मग्रंथात सांगितले गेलेले आहे. समरणांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड असणारा, आस्था बाळगणारा असा सर्वांशीच जवळचा असणारा आदर्श देव म्हणून गणपती बाप्पांचे पूजन केले जाते. गणपती बाप्पा हे लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडत असतात. गणपती बाप्पा हे बुद्धी आणि विवेकाचे प्रतीक असल्यामुळे त्यांची पूजा विद्यार्थ्यांसाठी, शास्त्रज्ञांसाठी तसेच कला, विज्ञान आणि व्यवसायातील कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी विशेष फलदायी मानली जाते. हे दैवत पराक्रमी असून कोपिष्ट नाही, म्हणजे त्यांचा कधीही कोप होत नाही. तुम्ही मनोभावे त्यांची श्रद्धा जर केली तर निश्चितच ते तुम्हाला 100% फलप्राप्त लवकरात लवकर देतात आणि गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. तर तुम्हाला हा उपाय का करायचा आहे, तर अंगारक योग जुळून आल्याने गणपती बाप्पांचे पूजन उपासना विशेष फलदायी आहे. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने अडथळे दूर होतात. त्यामुळेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी हा योग वारंवार पाहायला मिळत नाही. मंगळवारी चतुर्थी आलेली आहे, म्हणूनच तुम्हाला हा डाळीचा उपाय करणे खूप प्रभावी ठरणार आहे. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक असतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी आहे, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थातच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून सर्व कामं आटपून नंतर हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रतात रात्री चंद्रोदय झाल्यावर विशेष विधीने उपवास पूर्ण करणे महत्त्वाचे मानले जाते. संध्याकाळी अथवा रात्री चंद्र उगवल्यावर त्यांचे दर्शन घेणे आवश्यक आहे. यावेळी भक्त धूप दीप प्रज्वलित करून गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करतात. म्हणजेच मोदकाचं नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे, आरती करायची आहे. चंद्राला देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. यासाठी जल किंवा पाणी वापरून चंद्राला अर्घ्य दिले जाते. त्यानंतर गणपती बाप्पाच्या पूजेचा समारोह आरतीने करावा. या आरतीसाठी जास्वंदाची फुले, दुर्वा अनिवार्य अर्पण करावीत. त्याच्याशिवाय उपवास हा पूर्ण होत नाही. तसेच उपवास सोडावा. संकष्ट चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी जास्वंदाची फुले आणि दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करण्याची परंपरा पहिल्यापासून पाळली जात आहे. जर काही कारणास्तव संपूर्ण विधी पाळता आला नाही तर फक्त भक्तिभावाने अथर्वशीर्षाचे श्लोक म्हणावे, श्रवण करावे, अत्यंत फलदायी ठरते. परंपरेनुसार चंद्रदर्शन न केल्याशिवाय उपवास पूर्ण झाल्याचे मानले जात नाही. त्यामुळे व्रत केल्यानंतर तुम्ही नक्की या व्रताचे व्यवस्थितपणे पालन करावे. या विधीमुळे अडथळे दूर होतात, मानसिक शांती मिळते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात आगामी येणाऱ्या वर्षात यशस्वी जीवनासाठी शुभफळ प्राप्त होते. म्हणजेच तुम्हाला हे नवीन वर्ष सुखाचे जात असते. त्यामुळे तुम्हाला आवर्जून हे काम करायचे आहे. त्यासोबत हा उपाय देखील करा. तर संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाचे महत्त्व असल्यामुळे या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याशिवाय तुम्हाला उपवास पूर्ण होत नाही. तर चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 8:54. तुमच्या एरियानुसार कमी जास्त होऊ शकते. काही ठिकाणी हीच वेळ 9:16 दिलेली आहे. तुमच्या एरियानुसार कमी जास्त वेळ होऊ शकते. तर आपण हा डाळीचा उपाय थोडक्यात पटकन बघून घेऊयात. तर तुम्हाला 1 वाटी मसुराची डाळ घ्यायची आहे. 1 लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. तर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर लाल कपड्यावर मसुराची डाळ ही ठेवायची आहे. त्यानंतर त्यावर थोडासा शेंदूर शिंपडायचा आहे. त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे किंवा शत्रूचं नाव घेऊन त्याचा त्रास नष्ट व्हावा किंवा कोणताही त्रास असो तो तिथं सांगून तो नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ओम गण गणपतीये नमः हा मंत्र आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र या दोन्ही मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला जप करायचा आहे. आणि त्यानंतर ती डाळ त्या लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवायची आहे. तर संपूर्ण दिवसभर ही तशीच तिथेच ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पुरचुंडी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधली तरीही चालेल. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येईल, तुमच्या घरातील सर्व विघ्न हे दूर होतील आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आणि तुम्ही काही दिवस तशी ठेवू शकता किंवा तुम्हाला दाराच्या वरती बांधणे शक्यच नाही झाल्यास तर तुम्ही ते निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. यामुळे शत्रू त्रास पूर्ण नष्ट होत असतो. तुमच्याविषयी काहीही वाईट विचार करणारे किंवा कटकारस्थान करणारे काही शत्रू असतील तर त्यांच्या बुद्धीमध्ये बदल पडतो व ते तुमच्याविषयी कोणतीही वाईट गोष्ट चिंतत नाहीत. दारिद्र्य नष्ट होते, उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतात आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात.
हा उपाय मंदिरात केला तरीही चालेल. महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. बाकी इतर सर्वांनी हा उपाय केला तरीही चालेल. हा प्रभावी उपाय नक्की करा. बाप्पा लवकर तुमची इच्छा पूर्ण करतील. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.